नमस्कार, मी कवी धनंजय माने, मुक्काम धर्मगाव, तालुका मंगळवेढा. नवीन अनोखी काव्य वेब सिरीज शब्द सरिता. सरी खळखळणारा एक प्रवाह काव्य वेब सिरीज साठी माझी स्वरचित कविता आपणासमोर सादर करीत आहे. पोर लय गुणाचे आहे, पण काय करावं, माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या पदरी पडली. अवखळ अल्लड सरी म्हणजे नानाचा जीव की प्राण. अवखळ अल्लड सरी म्हणजे नानाचा जीव की प्राण. ती घरी असली की नाना तिच्याकडे बघायचा गुपगुमान, आणि तिच्याच विचाराचं डोक्यात काहूर उठलं की त्याला ठेंगणं व्हायचं असमान. सरी म्हणजे सरिताला जन्म दिला नाना नानीनं. औंदा घेतीय 12वी शिक्षण. 4 एकर ओबड दोबड तयाला होती जमीन. शिवार सारं पिकलं होतं त्यांच्या नशिबानं. पण काय, तोंडाला घास हिरावून घेतला अतिवृष्टीनं. काळीच फाटल्यावानी नाना होता डोकं धरून. तेवढ्यात आतून आवाज दिला नानीनं. सरीच्या 12वीची फी तेवढी या भरून. आजचा शेवटचा हाय दिन. नाना नाना, मला क्रिकेटची बॅट आणि बॉल आणायची. पोरं मला कोण खेळायलाच घेणार. आणू बाळा, तेवढी सरीची शाळेची फी भरली का तुला क्रिकेटची बॅट आणि बॉल आणूया. आला तिथं धावून, कधी आणणार मला बॅट, बसला हट्ट करून. गावातली पोरं खेळतात मला सोडून, तरीही नाना गप्प होता दुःखानं खाली मान घालून. चहाचा कप हातात सरिता आली घेऊन. कडवट औषध घेतल्यासारखा चहा घेतला घोटा घोटानं. ताडकन उठला विचार करीत निघाला वाटेनं. डोक्यात घातले थैमान सरीच्या फीच्या पैशानं. 10वीत 80% मार्क घेतलंय स्वतीच्या विचारानं. ना कुठला क्लास होता ना कुठली शिकवण. तवा बी नाना कंगाल होता पैशा अडक्यानं. सावकाराचं घर कधी आलं होतं कळलंच नाही, झाला होता बेभान. सरिताला खूप शिकवीन याच मनाच्या विचारानं. नाना विसरला देह भान, नाना विसरला देह भान, नाना विसरला देह भान. नमस्कार.